जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतेजनांना चैतन्य आत्मा या चॅनलचा नमस्कार. आजचा आपला ग्रंथ वाचनाचा 17वा दिवस. तेव्हा सर्वप्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करूया. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाची फलश्रुती वाचूया. हा ग्रंथ श्रवण केल्याची फलप्राप्ती आपल्याला संत श्री रामदास स्वामी सांगत आहेत. सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजेच आपल्या आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो. सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो. दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही. अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते. विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते. जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील. आळशी असतील ते उद्योगी होतील. पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील. आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील. बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील. अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल. अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य: हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागे दोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण ग्रंथ वाचनास सुरुवात करूया. समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील दशक दुसरा, समास तिसरा, ज्याचे नाव आहे कुविद्या लक्षण, तर या तिसऱ्या समासाच्या वाचनास आपण सुरुवात करीत आहोत. या पृष्ठाच्या अगदी शेवटून चौथी ओळ श्रीराम या शब्दाने सुरुवात होते. तेथूनच या समासाला सुरुवात होते. तर श्रीराम या शब्दाने आपण तिसऱ्या समासाच्या वाचनास सुरुवात करूया. श्रीराम. ऐका कुविद्येची लक्षणे, अतिहीने कुलक्षणे, त्यागार्थ बोलिली ते श्रवणे, त्याग घडे. ऐका कुविद्येचा प्राणी, जन्मा येऊनी केली हानी, सांगिजेल एही लक्षणी, ओळखावा. कुविद्येचा प्राणी असे
तो कठीण निरूपणे त्रासे अवगुणाची समृद्धी असे मनोनिया काम क्रोध मद मत्सर लोभ दंभ तिरस्कार गर्व ताठा अहंकार द्वेष विषाद विकल्पी आशा ममता तृष्णा कल्पना चिंता अहंता कामना भावना असूया अविद्या ईशना वासना अतृप्ती लोलंगता इच्छा वांछा चिकित्सा निंदा अनित्य ग्रामनी मस्ती सदा जाणीव अवज्ञा विपत्ती आपदा दुर्वृत्ती दुर्वासना स्पर्धा कटपट आणि चटपट तर्रे झटपट आणि वटवट सदा खटपट आणि लटपट परम व्यथा कुविद्या कुरूप आणि कुलक्षण अशक्त आणि दुर्जन दरिद्री आणि कृपण अतिशयेंसी आळसी आणि खादाड दुर्बळ आणि लाताड तुटक आणि लाबाड अतिशयेंसी मूर्ख आणि तपीळ वेडे आणि वाचाळ लटिके आणि तोंडाळ अतिशयेंसी जय जय रघुवीर समर्थ. आज आपण 1 ते 10 या ओव्यांचं वाचन केलेलं आहे. पुढील ओव्यांचं वाचन आपण पुढील भागात करूया. तर आता यापुढे आपण 1 ते 10 या ओव्यांचा मराठी अर्थ पाहूया. आता या पृष्ठावर शेवटून 8वी ओळ 1 या नंबरने सुरू होते. तेथून या तिसऱ्या समासाच्या अर्थास सुरुवात होते. तर तेथूनच आपण वाचनास सुरुवात करू. त्याग करावा म्हणून अतिशय हीन वाईट कुलक्षणे कुविद्येची लक्षणे सांगतो ती ऐका. ती ऐकली असता त्यांचा त्याग करण्याची बुद्धी होते. कुविद्येच्या लक्षणांनी युक्त असणारा प्राणी आपल्या जन्माचे मातेरे करून घेतो. त्याची लक्षणे पुढे सांगितली आहेत. त्यावरून त्यास ओळखावे. कुविद्येच्या माणसाच्या अंगी फार अवगुण असतात. म्हणून त्यास कठीण अवघड किंवा सन्मार्गाच्या गोष्टी ऐकून त्रास वाटतो. कारण त्यात त्याचे दोष वर्मे निघतात. त्याला सद्विद्येचे ग्रंथ ऐकणे संकट वाटते. वेद वेदांत उपनिषदे शास्त्रे अशा जन्म साफल्याचा मार्ग दाखविणाऱ्या ग्रंथांचे निरूपण त्यास त्रासदायक वाटते. मात्र नाटक कादंबऱ्यादी ग्रंथ तो मिटक्या मारीत वाचतो व ऐकतो. तो स्वतः दोषांची खाण असतो. म्हणून त्याचे परमार्थ ग्रंथ श्रवणाने डोके उठते. दोष कोणते म्हणाल तर दंभ दर्प अभिमान क्रोध कठोरता अज्ञान इत्यादी. काम क्रोध मद मत्सर लोभ हे 6 रिपू. दंभ तिरस्कार गर्व ताठा अहंकार द्वेष विकल्प आशा ममता तृष्णा कल्पना चिंता अहंता कामना भावना असूया अविद्या ईशना लोलंगता इच्छा वांछा चिकित्सा निंदा अनित्य म्हणजे अनिती ग्रामणी गावगुंडपणा गाव कुटाळकी मस्ती म्हणजे माजुरीपणा मस्तपणा जाणतेपणाचा अहंकार आज्ञा मोडणे अवहेलना करणे ही संकटे दुष्ट वृत्ती वाईट वासना स्पर्धा म्हणजे चढाओढ मत्सर बरोबरी खटपट चटपट तरे म्हणजे तरेवाईकपणा झटपट म्हणजे बडबड्या स्वभाव वटवट म्हणजे व्यर्थ बडबड करणारा खटपट म्हणजे चिडचिड करणारा लटपट म्हणजे लबाडी करणारा परम व्यथा अत्यंत रोगी व कुविद्येच्या लक्षणांनी भरलेला आळशी असून खादाड स्वतः उद्योगरत असून पुष्कळ मिळवून यथेच्छ खात असेल तर फारसा दोष नाही. बरे आळशी असून खाण्यापिण्याचा कोणाला त्रास होत नसेल तरी फारसे बिघडत नाही. पण
स्वतः आळशी म्हणजे कष्ट करून पैसे मिळवावयाला नकोत व जेवावयाला मात्र चारी ठाव चमचमीत पाहिजे. मग त्या दोषाला काय म्हणावे? दुर्बळ आणि लाथाड म्हणजे तिरसट, कजाक. दुर्बळ असून गरिबीने वागणारा असेल त्याला लोक मिळवून घेतात. सबळ असून लाथाड असेल तर चार लाथा खाईल व चार देईल. बरोबरीने तरी वागेल. पण शक्ती नाही म्हणून दुर्बळ आणि त्यात पुन्हा लाथाड. मग त्याचे क्लेश काय वर्णावे? कुरूप असून आणि अवलक्षणी, अशक्त असून दुष्टपणा करणारा, गरीब असून अतिशय कृपण, अति आळशी असून अति खादाड, अति दुबळा असून वसवस करणारा म्हणजे पायपोस खाऊ, अति तुसडा आणि लबाड, मूर्ख असून अति तापट, वेडा असून अति तोंड घालणारा, खोटा असून अति शिव्या देणारा, अशी काही लक्षणे कुविद्येची लक्षणे आपल्याला समर्थ श्री रामदास स्वामी यांनी सांगितलेली आहेत. आणि अजूनही काही लक्षणे आहेत ती पुढील ओव्यात समर्थांनी वर्णिलेली आहेत ते आपण पुढच्या भागात वाचू. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या वाचनाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सर्व श्रोत्यांना उपस्थित राहून अगदी संयम ठेवून ग्रंथाचे श्रवण केल्याबद्दल शतशः धन्यवाद. भेटू पुढच्या भागात.